हे आलं आहे, हे गाजर, बीट, आवळा, कोकम, गुळवेळ, ऑरेंज, स्ट्रॉबेरी, पेरू, लेमन हनी, हे सगळे ज्यूस आपल्याकडे मिळतात. जांभूळ ज्यूस पण मिळतो, तो शुगरला चांगला. आणि पार्सल असतात भरपूर. UPMPSC करणारी मुलं, पोलीस भरती, जिम वगैरे यामध्ये पार्सल पण जातं. आपला फिटनेस राखण्यासाठी, आरोग्य टिकवण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे व्यायाम करतात. पुण्याच्या आसपास अनेक टेकड्या आहेत. पर्वती ही त्यापैकी एक प्रमुख आणि महत्त्वाची टेकडी आहे. आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ती पर्वतीची मागची बाजू आहे. पुण्यात राहणाऱ्या लोकांना पर्वतीची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, पण जे पुण्याबाहेरचे आहेत त्यांना हे सांगायला मला आवडेल की पर्वतीवर येणं हा एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. आणि इथला निसर्ग, इथली झाडी, इथला सगळा परिसर हे अक्षरशः आपल्याला आरोग्याला रोज नवीन बूस्टर देत असतं. दिवसभराची एनर्जी इथे आल्यावर मिळते. प्रत्येकजण अशा प्रकारचा व्यायाम करून आपापल्या आरोग्याची काळजी तर घेत असतातच, पण टेकडीवर किंवा अशा ठिकाणी येणाऱ्या लोकांची काळजी घेणारी इतरही काही माणसं असतात, जे आपला व्यवसाय करण्याबरोबरच लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील याचा सतत विचार करत असतात. पर्वतीच्या परिसरात असलेल्या अशाच एका आरोग्य शिलेदाराशी आज आपण ओळख करून घेऊया. सोयाबीन टाकायचं आहे का मला? एक 7-8 वर्ष होऊन गेली दादा. आमचं सगळीकडं आयुर्वेदिक ज्यूस चालू असतात. ते यामध्ये कारलं आहे, कडुलिंब आहे, हा तुळशी पुदिना आहे, हे आलं आहे, हे गाजर, बीट, आवळा, कोकम, गुळवेळ, ऑरेंज, स्ट्रॉबेरी, पेरू, लेमन हनी, हे सगळे ज्यूस आपल्याकडे मिळतात. जांभूळ ज्यूस पण मिळतो, तो शुगरला चांगला. आणि हे स्प्राऊट पण असतात. तर स्प्राऊटमध्ये हे असं आहे, हा स्वीटकॉर्न आहे, हे हरभरा आणि शेंगदाणा आहे, त्यामध्ये मटकी आणि मूग हे दोन्ही मिक्स असतात. मटकी आणि मूग आणि सगळं बॉईल केलेलं असतं. हा सोयाबीन. सकाळी पहाटे 3 वाजता काम चालू होतं आणि 10-10:30-11 वाजेपर्यंत आमचं असतं. ते एवढं सांगतात की काही लोकांचे म्हणजे लहान वयातच मुलांचे हे होतात, केस पांढरे होतात. तर त्या मॅडम येऊन सांगितल्या आम्ही की त्यांनी कस्टमरने येऊन सांगितलं की तुमच्या आवळा आणि ऑरेंज पिल्यामुळं तर ते केस पांढऱ्याचे काळे झाले परत. म्हणजे असे पण रिस्पॉन्स? हो, रिस्पॉन्स येतात भरपूर रिस्पॉन्स. हे स्प्राऊट जे आहेत ते खायला त्यांना हे पडतं, सोयीस्कर पडतं आणि सगळं बॉईल केल्यामुळं ते त्यांना पचायला म्हणजे व्यवस्थित होतं. एक प्रकारे काही लोकांचे शुगर कमी झाले, काही लोकांचं म्हणजे हे असं मुतखडा वगैरे त्यांचं हे झालं, असे भरपूर म्हणजे आहेत. UPMPSC करणारी मुलं, पोलीस भरती, जिम वगैरे यामध्ये पार्सल पण जातं. पूर्ण म्हणजे पुण्यामध्ये, पुणे सिटीमध्ये त्यामुळे पार्सल असतात आमचं. एक 35-40 पार्सल असतात रोजचे आमचे. स्वतःच्या आरोग्यासाठी पहाटे 5-5:30-6ला उठून एखाद्या ठिकाणी व्यायामाला जाणं हे आपल्याला कष्ट वाटतात, कंटाळा येतो. पण दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही मंडळी पहाटे 3-3:30ला उठून सगळ्या प्रकारचे औषधी ज्यूस तयार करणं, त्याच्यावर मेहनत घेणं, ही अशी कामं न कंटाळता करत असतात. याचं मला कौतुक वाटतं. त्यासाठी खरंच त्यांना सॅल्यूट करायला पाहिजे. चला, पर्वतीची आणखीन एक फेरी पूर्ण करायची आहे. मी निघतो, पण तुम्ही विसरू नका, म्हणजे इथे आलात तर हा औषधी ज्यूस प्यायला विसरू नका आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका.